नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. हो, जरा गावातून येते फिरून. आगोडची कामं चाललेली आहेत लोकांची, घरांची. इकडे काम चाललेलं आहे आमच्या भाऊंचं. हां, मग काम चाललंय ना, पान घालतायत इकडे. इकडे कलर चाललाय. नाच नाच. ए मीना घरी आहे का? हा, हो लीला काकू. इकडे लीला काकू बसलेत. तिकडे येणे आहे आमची. ब्लॉग बनवतो का? हा, येणे काय करताय? मीना कुठे गेली? येणे आमची आमची खालची सासूबाई. इकडे खाली घरे बांधलेली आहेत. इकडे माझी आत्या बसले. आली आली, आत्याला असतील बसले. पुष्पाताई बसले, त्यांची सून बसली मीना. सवय करतेस या असला कधी जातेस? मी उद्या परवाच्या दिवशी सोमवार. हा, ती आजी नाही आलीत. आजी मुंबईला गेली नाही. हा हा, पुण्यावरनं जाईन. पुण्यावर. हो, ही सुपारी किती दिवसाची फोडते? मी आता तयाकाची ना? हा का? मग कामं झाली? काम. फाट्यानं नाही गेली? पाट्यान नाही गेली भैया. का आणली फाटी? पाटी आणली. हा का, भरली पण? अशोक दादा ते काम वगैरे. हा का, ते मागं मी आली आणि तुमची ती म्हातारीचं माहितीच नाही. तिला पण घेतली असती. हो, ती मेल्यावर समजलं मला खरंच. ते खरंच लय. मग त्या दिवशी हे झालं, तिकडे गेली मग समजलं ना. म्हटलं सगळ्यांचं आणलं काढून, पण ती म्हातारीच राहिली आतमध्ये. हा, तुम्ही नव्हती विजय? हा, पाठी भरली आहे ना. मी काय करतोय? हो, ऐकणं आली जाऊन. हे कुत्र आहे ना? अक्षरा इकडे इकडे. ऐकर ऐकर ऐकर. चला मी मग तसंच येणार ना, तसंच येणार. असंच असं. हो हो, चला चला आता आम्ही मंदिरात चाललो आहोत. हा हो, जेवली. हे तायाकाचं घर आमच्या. केळी आहेत. कोकण आहे, कोकण. कोकण आपलं. आमचे मंदिर जळणी मातेचे सप्त्याला आली नाही. आता आले तर म्हणलं पाया पडून येते जाऊन. झाडाचं नाव काय आहे ना? दुरांडी. दुरांडी. किती मस्त फुलं फुलले आहेत ना. दुरांडी. याने याने मी देवळात चालले. पोरीना बोलते चला तर नाही. याने बोलली चल मी येते तुझ्यासोबत. हे मंदिर आमचं. चार 5 वर्ष झाले ना आपल्या मंदिराला बांधले. त्याला कळस बांधला त्याला. आमच्या मंदिरात पाण्याची विहीर आहे. जळणी जळणी आणि काळूबाई आहे ना, त्या दोघींच्या. जळणी कुंबळचं ना, दोघींच्या पाया खालून पाणी येते. पाहू शकता इथे विहीर बांधून घेतले. वरती आता पाणी थोडं कमी झालेलं आहे. इकडे पोरांनी ट्रॉफ्या ठेवल्या आहेत ना. मंदिर बंद आहे आता. संध्याकाळी खोलतात. सकाळी पूजा होती तेव्हा खोलतात.
तर आम्ही मंदिरात आलेलो आणखी आम्हाला इथे भाजी या साईडला भाजी खावली, शेवळ्याची भाजी. आमच्याकडे कोण खात नाहीत तरी मी काढली. सासूबाई आमची म्हणाले काय आणलंस, वरडेल मला, पण दाखवते मी, कारण मी कोकणातले व्हिडिओ बघते तर लोक ही अशी भाजी शोधून खातात. कशी लागते मलाही माहिती आहे, मी कधी खाल्ली नाही ही भाजी. येणेला म्हणली काढली. हा येणेला आणि मी काढली ही भाजी. मला दे की थोडी. मुंबईला निघाला आणली तिने ना. माझ्या घरी दिसते. घेऊन ये थोडी थोडी मी नेईन. मेच्या 25 तारखेपासून पेरायला लागायचं पहिले. मेच्या 25 तारखेपासून 25 तारीख गेली ना. गेली मग पहिली धुळवापच असायचं पेर ना. आमची नाचणे असायचे, आम्ही पेरायचो. पाऊस नाही ना. मुंग्या किड मुंग्या अशा खात्यात. पाऊस पडतोय की भरपूर पाऊस पडला. तर रत्नागिरी त्या साईडला पण सांगितलेलं आहे पाऊस. वऱ्या 2-3 मन नाचण्या. कुठं पाणी ठेवणार कोंबड्याला? चला बसा. अगं लपून टाकते तर पाणी. तिथे माकड किती मस्त आंबा खाते, वरून आंबा पडलेला. वाव, ये आणखी पुढे आणखी पुढे रे. बघ किती मस्त आहे ना. बघ दाखवते कसं. अरे वा, माझ्या कॅमेऱ्यात आलं. बघ कसं खाते ते. आत्या आमची पोपई काढते. मला पोपई पाहिजे होता, बोलली चल इथे सीताताईच्या पोपईवर पिकलाय, तुला काढून देते. दमानी इकडून मस्त येत आहे ना गावचं हे, वरून मस्त वाटते. ह्याचा पाला तरी काढ ग, थोडा चढलेलीस तो शेवग्याचा. काय करताय? आता भाकरी केल्या बाया, आता जेवण वाढतो त्यांना. हा वाडा वाडा. द्या, कोकणात अशीच असतात माणसं. इकडे आमच्या बाबा बसलेत मस्त, आई बसले इकडे. पोपई काढलेत आत्यान, ते घेते मी. मग भाऊ कुठे येलात? हा का, चांगलं भाऊ. लय लोक नेतात असे, आठवणी असतात ना. आठवणी मग आठवणी राहतात माणसाच्या तशाच. दाखव शेंगा. आता शेंगा 2 पोपई घेतले, मी 2 घेतले. मस्त जरा गावातून फेरफटका केला, घरी चालले आता. साफ केलेत. बाबांनी खेकडी आणलेत माझ्यासाठी जाऊन. काळी खेकडी आहेत, मातीतली नांगडा मस्त भेटले. बस झाली एवढी. कशी आहेत नदीची काळी काळी खेकडी. काय करताय? खेकडी चेचतोय आणि काय करू? खेकडीची असते इकडे बाबा. आणखी इकडे मी पेंदू बनवते. आणि छोटी छोटी खेकडी चेचून घेते रश्यासाठी. आणखी मी ह्याचे पेंदू बनवणार. मला पेंदू खूप आवडतात. ते गरम करत ठेवलेले आहे मी. तेल टाकते. लसूण टाकते. मसाले घेते टाकून. हळदी टाकते. इकडे लाल तिखट टाकते. आणखी पेंदू टाकते.
मीठ टाकते. छान परतून घेते तेलामध्ये, मस्त मसाल्यामध्ये. आम्ही बाहेर दुसरा मसाला नाही वापरत, कारण आमच्या चटणीमध्ये सर्व मसाले टाकलेले आहेत. आणखी आई बाबांनाही मसाला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही जास्त मसाला नाही वापरत. पाणी टाकते, थोडंसं पाणी टाकते आणखी शिजायला. झाकण ठेवूया, झाकण काढूया. छान पेंदू शिजत आहेत, थोडंसं पाणी आटलं पाहिजे. तर इकडे आपले पेंदू शिजलेले आहेत, पाहू शकता, खूप छान बनलेले आहेत. आई तिकडे रस्सा बनवते, तर रस्सा बघूया. करता इकडे आई इकडे रस्सा करते, मी तिकडे पेंदू केलेत. इकडे आमच्या बाहेर इकडे धूर जास्त येतो, हवा जास्त येते ना. आई पण थकून जाते दिवसभर काम करून करून. कुजलेली सगळी, गरमी आहे ना त्याच्यामुळे जास्त दिवस नाही राहत कोथिंबीर. आमची आई खूप छान जेवण बनवते. आम्ही मसाला नाही जास्त वापरत, लसूण टाकले. मसाला जास्त आवडत नाही आमच्या आईबाबांना, मलाही नाही आवडत जास्त मसाला, त्याच्यामुळे आम्ही सिंपलच आपले बनवते जेवण. आपल्याला असंच लागतं बाबा. हो, जास्त मसाला आम्ही रबरबीत ते खोबऱ्याचं ते नाही आवडत आम्हाला. ते उकळी असतोपर्यंत हलवायला लागतं नाही, पाणी आणत नाहीतर फुटतो ना. जास्त धूर येतो इथे. हवा सुटली ना अशा. हां, बस जास्त पाणी नको. पडला की खूप खेकडे असतात नाही इकडे आपल्याकडे, खेकडी मासं. मला खेकडेच नव्हतं भेटलं खूप वर्ष खायला, तर बाबांनी जाऊन आणली आज. म्हटलं मला खेकडीच खायचे आहेत. जास्त हवा येते ना. असं झालं, पाण्याखाली ठेवते ना, पाण्याखाली असतो. एकदा उकळी आली की मग शिजेल ना. शिजून द्या आता इथे. मला तांदूळ घेऊन आणू दे, पोरांना काय नाही बाया, आलं तर जगून द्यायचं नाही. पोरगं गेले क्रिकेट खेळायला. माझे मुलं, आईचे नातू, पण माझ्यापेक्षा आईवर जास्त आहे त्यांचं आणि आईचं त्यांच्यावर, कारण मी जास्त गावी नसते ना. मुले आता सुट्टीला आलेत. मस्त रस्त्याला उकळी आली, मस्त पेंदू बघते. पेंदू तर खूप छान झालेत, मस्त वाटते. आम्ही मसाला नाही वापरत, त्याच्यामुळे जरा पातळ दिसते. मसाला वापरला तर छानच जास्त, पण आम्हाला आवडत नाही. मलाही आवडत नाही, मुलांनाही नाही, आई बाबांनाही नाही आवडत. मस्त पहिला नांगडा खाते मी, माझ्या तोंडाला पाणी सुटले. मी थोडंसं टेस्ट करते कसं झालंय ते. तिकडे बघा. तर या, तर खेकडं खायला या. छान कळतोय, खाऊ शकता. मस्त खेकडं, एकदम भारी. ओ बावळेकर चला.
थोडीशी इथे घराच्या बाजूला आले बाहेर. छान वातावरण आहे, एकदम हवाही सुटलेली आहे. तिकडे साईडला आमच्या गावाच्याच बाजूला फणसवाडी आहे. तिकडे गाव आहे छोटासा फणसवाडी, पाहू शकता. पाऊस पडला की खूप छान दिसते इकडे, एकदम हिरवंगार होतं. मस्त वाटतं इकडे मग पावसात. संध्याकाळच्या टायमात भारी वाटते इकडे बसायला. आमचं शिरवली गाव, खाली घरे बांधलेली आहेत रस्त्यावरती. आम्ही वरती गावात राहतो. छान वाटते इथून. दरवर्षी इकडे आम्ही करवंद जांभळं खायचो. यंदा तर नाही झाले, यंदा सगळे जळून गेले. खाचरात फुलं खूप छान आलेत, काटेवाल्या झाडाची. छान वाटतात. पोरं इकडं क्रिकेटचे मैदान बनवत आहेत. अरे तिकडे टेबल कोणी ठेवलाय रे त्या साईडला? हा हा का, ते रेंजला येतात त्याने रेंज, त्याच्यासाठी काय चांगली आयडिया आहे. इथे मॅच भरणार आहेत का आता तुम्ही? हा का, हा पर उद्या नाही. मी मला वाटते तुमचे घेतले असते ना हे करून. बघू काय आयशा बैल पक्का हाला. हा असंच चालतं पोरातनी, असंच चालतं. काय वाट लावली. चड्डी घातली साईडने. नाजरासाठी मॅट खेळायला. मला वाटतं 500 रुपये झालंच असतं. तुला कळायला पाहिजे ना. आपण मधनं चालत हलवू नका ना, हलवते होते बाहेर टाकतोय तेव्हाच बाहेर जाते. आता बघ. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.